शहरांमध्ये जो पाऊस पडतो तो साधारणपणे इमारतींच्या छपरावर पडतो आणि छप्पर हे आपल्यासाठी श्रवण क्षेत्र झालं, म्हणजे ज्याला आपण कॅचमेंट असं म्हणतो। आता या श्रवण क्षेत्रावरती पडणारा पाऊस आपल्याला हा पकडायचा आहे। पकडलेला पाऊस त्या पाईप्समधनं आणायचा आहे जमिनीपर्यंत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडे अस्तित्वात असलेलं समजा बोर असेल आणि बोर अस्तित्वात नसेल पण आमच्या सोसायटीची मानसिकता आहे, तर त्या सोसायटीच्या आवारामध्ये भूजलदृष्ट्या योग्य अशा ठिकाणी एक बोअरवेल करायचं, ज्याला आपण इंजेक्शन बोअरवेल म्हणतो, त्याच्या माध्यमातून आणि किंवा काही ठिकाणी बऱ्याच सोसायट्यांमध्ये जुन्या विहिरी पण आहेत। या विहिरींच्या माध्यमातून आपण हे पाणी जलधरांमध्ये जिथे भूजल साठवलं जातं त्यात आपण हे मुरवू शकणार आहोत कृत्रिमरित्या। हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि असे 5 प्रकार आपण या कार्यपुस्तिकेमध्ये समाविष्ट केलेले आहे। पहिला जो आहे तो छपरावरचं पावसाचं पाणी, ज्याला आपण कॅचमेंट म्हणू। कॅचमेंटच्या आधारावरती आपण त्यांच्या 5 वेगवेगळे प्रकार केलेले आहेत। दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सोसायटीच्या आवारामध्ये जे पडणारं पावसाचं पाणी आहे, ज्याला आपण स्टॉर्म वॉटर असं म्हणतो, तर ते स्टॉर्म वॉटर आपण कॅचमेंट म्हणून वापरणार आहोत। तिसरं असं आहे की बऱ्याच सोसायट्यांमध्ये 1 मजला 2 मजले, काही ठिकाणी तर 3 मजले खाली जाऊन आपण बेसमेंट केलेलं असतं आणि या बेसमेंटमधनं पाणी भूजल हे बाहेर निघत असतं, ज्याला आपण सीपेज असं म्हणतो। काही ठिकाणी आपल्याला झरेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती चांगलं पाणी देणारे झरेसुद्धा इमारतींच्या पायथ्यामध्ये आपल्याला सापडलेले आहेत। या पायव्यांमध्ये सापडलेले जे काही झरे असतात त्याचं पाणी अतिखोल जे भूजलधारक खडकं आहेत त्या खडकांमध्ये आपल्याला रूपांतरित करायचा प्रयत्न करायचा आहे तिसऱ्या याच्यामध्ये। आणि साधारणपणे चौथं जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे जे रोडच्या बाजूला म्हणजे आपले जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या बाजूला आपण काही फुटपाथ केलेले आहेत। खूप मोठ्या ठिकाणी आता रस्ते जवळपास 28 मीटरचे वगैरे रस्ते झालेले आहे। फुटपाथ आज जवळपास 3 ते 5 मीटरचे फुटपाथ आहेत। या फुटपाथवर पडणारं जे पावसाचं पाणी आहे हे अतिशय उत्तम गुणवत्तेचं पावसाचं पाणी असतं, कारण फुटपाथवरती वर्दळ फार कमी असते, त्यामुळे धुळीच्या व्यतिरिक्त तिथे दुसरं काहीच नसतं। ते धुलीकण एकदा वाहून गेले पहिल्या पावसामध्ये तर ते पावसाचं पाणी थेट भूजलात रूपांतरित करून आपल्याला भूजलाचं कृत्रिमरित्या पुनर्भरण करणं शक्य आहे। आणि जी शेवटचा जो प्रकार आहे त्यामध्ये ज्या इमारतींमध्ये या कुठल्याच प्रकारांमध्ये ज्या इमारती बसत नाही पण ज्यांना पाणी साठवायचं आहे ते जमिनीवरती साठवण टाक्या करू शकतात, जमिनीच्या खाली साठवण टाक्या करू शकतात आणि त्यात साधारणपणे 100 ते 180 दिवसापर्यंतचा पाणी साठा उपलब्ध होईल इतक्या मोठ्या टाक्या देखील ते करू शकतात। तर या अशा साधारणपणे 5 प्रकारांमधनं आपण आपल्या या कार्यपुस्तिकेमध्ये समावेश केलेला आहे आणि त्यांचा सविस्तर तपशील या कार्यपुस्तिकेमध्ये आपल्याला उपलब्ध आहे की प्रत्यक्षामध्ये समजा आम्हाला सोसायटी म्हणून करायची वेळ आली तर आम्हाला हे कार्यपुस्तिका उपयोगी पडेल का, तर अगदी करणारा जो इंजिनियर असेल, सिव्हिल इंजिनियर असेल, त्याच्यासाठी आपण छान त्याच्या आकृत्या दिलेल्या आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेक्शन असं म्हणतो, म्हणजे ड्रॉइंग्ज असं म्हणतो, ते ड्रॉइंग्ज आहेत, त्याच्यानंतर प्लॅन्स आहेत, सेक्शन्स आहेत, इतके व्यवस्थित दिलेले आहेत की टू द डायमेन्शन ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने आपण या सगळ्या स्केचेस त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत। त्या स्केचेसच्या मदतीने आपण हे सगळं प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीत आणू शकतो।